हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी रुपाली आपलं सर्वांचं म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघा, ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणाकोणाला व्हिडिओ पाहायला आवडते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण माझे जे व्हिडिओ आहे ते आपले रिअल आहे. याच्यामध्ये कुठलाही देखावा नाही, कुठलाही मोठेपणा नाही आहे. एकदम साधे सिंपल जे आपण घरामध्ये कामं करतो, ज्या गोष्टी आपण घरामध्ये रोज करतो त्याच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. माझ्याकडे काही कुठलाही देखावा मी दाखवत नाही. आणि आम्ही कुठे बाहेर गेलो तर मी नक्की बाहेर गेलेले पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार. आणि ज्या काही गोष्टी मी वेगळ्या करणार ना त्या मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आता जे आपण घरामध्ये असतो ना, आपलं जे घरातलं जे रुटीन असते ना तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता पहा, इथे ना आज मी मुंगाच्या शेंगा आणलेल्या होत्या बाजारातून. तर त्याचे दाणे वगैरे काढून घेतले आणि मस्त अशी चटणी बनवायला घेतलेली आहे. सर्वांच्या आवडीची, सर्वांची फेवरेट चटणी आहे ही मुंगाच्या दाण्याची. तर सर्वांना, कोणाला आमच्या घरामध्ये कसं वेगवेगळी प्रत्येकाची चॉईस असते. तर कोणाला चटणी पाहिजे, कोणाला पातळ भाजी पाहिजे. मला तर पातळ भाजी खूप प्रचंड प्रमाणात आवडते. तर मी तर याची पातळ भाजीच बनवणार आहे. पण ते मी कशी करते ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा, आता मी ही चटणी बनवलेली आहे. आता तर हे बघा, इथे मी ना मुगाच्या दाण्याची छान अशी मस्त चटणी बनवायला घेतलेली आहे. आणि ह्या हिरव्या मुगाच्या शेंगांना आत्ताच मिळतील तुम्हाला. पावसाळ्यामध्ये मूग निघतो ना, तर मुगाच्या शेंगा असतात ना हिरव्या, तर ह्या आताच मिळतात. मग मस्त काल बाजार वगैरे केला, छान भाजीपाला विकत आणला आणि त्यामध्ये ना मला मुगाच्या शेंगा दिसल्या. बाजारात गेली होती तर मग मी छानपैकी विकत घेतल्या. महाग आहे पण काय करा, आवडतात तर घ्यायची इच्छा होते. म्हटलं चला एक दोन वेळा भाजी खाऊन बघा म्हणून छान असं मस्त मुगाच्या शेंगा मी आणल्या. आणि आज मुगाच्या दाण्याची भाजी बनवते मी. शेंगा वगैरे तुम्हाला दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये, कारण ते कालच मी दाणे वगैरे काढून ठेवलेले होते. तर बघा, आता मस्त अशा मुगाच्या दाण्याची चटणी करते. आणि माझी फेवरेट चटणी आहे, माझी फेवरेट पातळ भाजी आहे मुगाच्या दाण्याची. मी भाजी पण आवडते मला पातळ, पण दिशाला आणि मिस्टरांना चटणी पाहिजे होती म्हणून त्यांच्यासाठी आता मी चटणी बनवलेली आहे. आणि आमच्यासाठी मी पातळ भाजी बनवणार आहे. म्हणजे साधी आहे अशीच भाजी बनवावी लागते. आपण यामध्ये पाणी टाकलं की भाजी तयार होऊन जाते. तर बघा, ह्या शेंगा शेतामध्ये राहतात शेतकऱ्याच्या या टाईमला. तर आता पूर्वी आम्ही गावी राहत होतो ना, शेतामध्ये शेंगा वगैरे लावायचं होतं. आम्हाला ह्या शेंगा मिळून जायच्या शेतातल्या आणि खूप भाज्या खायचो आम्ही. आता कसं आहे, अमरावतीमध्ये आल्यापासून तर ह्या सर्व गोष्टी मिळणं कठीणच झालेलं आहे. तर विकत घेऊन खातो आम्ही, बनवतो. मला जशी आवडते तशी मी बनवते. तर जशी शक्य होईल तसं बनवायचा प्रयत्न असते माझा. आणि मला ना अशा गावाकडच्या भाज्या वगैरे ह्या सर्व गोष्टी खूप आवडतात. माझ्या खूप फेवरेट आहे. सर्वांनाच आवडत असेल म्हणा, तशाच मलाही आवडतात. आणि आम्ही जशा गावरानी भाज्या मिळतात ना त्या मी घेऊन बनवायचा प्रयत्न करत असते आणि आवडीने खाते. तर हे बघा, आता इथे मी चटणी यामध्ये काढून घेतली एका भांड्यामध्ये. आणि बाकीची चटणी होती त्यामध्ये पाणी ओतलं आहे. थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते. तसं मी तिखट आधीच टाकलं होतं, पण थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे. पाणी टाकल्यावर मीठ जास्त लागते ना म्हणून टाकून घेतलं. तर ज्या वस्तू आवश्यक आहे त्याच मी आणणार आहे. मी त्याच्यासाठी लिस्ट करून घेतली आहे, कारण डीमार्टमध्ये गेलं म्हणजे आपण बाकी वस्तू जास्त घेतो आणि जे लागते तेच घेत नाही. म्हणून मी आज सर्व आता लिस्ट करूनच सामान आणणार आहे. तर माझं आता हे सगळं आवरून झालं आहे. चला पटकन थोडंसं लवकर लवकर आवरते आणि डीमार्टमध्ये किराणा घ्यायला जाते. तर आज खूप दिवसानंतर चहा प्यायची इच्छा झाली. मध्ये मध्ये मी चहा घेत असते. माझाच होते तुम्हाला पाणी. आता बापाला संडासले जाईल. तुझा बरोबर पण गावाला टाईम आहे तुझा. पाणी मी दरवाजा लावून घेतो. हो, लावून घे आणि जाय. पाणी हे कर, पाणी घेऊन जाय.
दुसरं विसर नाही लावत बसत नाही. सो आईज तर मी चहा घेत आहे. आई मला म्हणते चहा पिऊ नको. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहे आणि 9 वाजता मस्त छान रेडी होऊन आवरून आम्ही चाललेलो आहे डीमार्टमध्ये किराणा आणायला. किराणा संपलेला आहे घरातला, तर म्हटलं चला छान असा किराणा वगैरे घेऊन येऊ, घरामध्ये काय काय पाहिजे ते. तर चला आता डीमार्टमध्ये खरेदी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं ते. दिशा पण येत आहे माझ्यासोबत. ह्या दिसत आहे ना इथं बेडशीट आहे. नाही डीमार्टमध्ये काही व्हिडिओ काढू देत नाही आम्ही, थोडासा काढला लपून, पण बाकी ग्रोसरी घेताना नाही काढला. तर म्हटलं चला आता घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच मी काय काय घेतलं आहे. तरी त्याला इथं ना दिशाला छोटीशी भूक लागली होती, तर ती आणि दिशाचे बाबा यांनी दोघांनी पण नाश्ता केला मस्तपैकी आणि मग घरी आलो. मी तुम्हाला दाखवते किराणा आपला ग्रोसरी, जे आपल्याला महिनाभर लागते ते. आज मी आता चला आज छानपैकी तुमच्यासोबत मी घरामध्ये काय काय किराणा भरते, काय काय आपली ग्रोसरी भरते, तर ते मी तुम्हाला दाखवायचं म्हटलं, म्हणून मी आज व्हिडिओ शूट करत आहे हा. तर बघा मी हे एक महिनाभर आम्हाला हा गूळ जातो 1 किलो. तर 1 किलोचं प्रमाण आहे हे. हा 1 किलो गूळ आहे. तर 2 गुळ पावडरच्या, जॅगरी पावडरच्या 2 भरण्या आणल्या आहे. त्यानंतर आपल्याकडे कडधान्य नेहमीच असते, तर मी कडधान्य माझ्याकडे सर्व स्टॉक भरलेला होता, म्हणून फक्त मला वाटाणे आणि ही बारीक बरबटी आणायची होती, तर मग मी ह्या 2च वस्तू घेतलेल्या आहे कडधान्यामध्ये. बाकी मटकी, मूग वगैरे सर्व भरलं आहे. त्यानंतर आपण भांडे घासायसाठी साबण, लिक्विड आणि हे आहे दिशाची खरेदी, पीनट बटर आणि ॲलोवेरा जेल. त्यानंतर फेसवॉश, हे फेसवॉश खूप चांगलं आहे, दिशानं वापरलेलं आहे पिलग्रीमचं, तर त्यामुळे आम्ही हे वापरलं, त्यामुळे मग आम्ही हे परत खरेदी केलं आहे. आणि पेस्ट, दंतकांती. त्यानंतर आटा मॅगी, हे आम्ही महिन्यातून एखाद्या वेळेसच कधीतरीच बनवतो मुलांसाठी. मुलांना कसं वेगवेगळं काहीतरी खायचं असते, मग एखाद्या वेळेस ठीक आहे. त्यानंतर मॅगी मसाला, तर मॅगी मसाल्याचे यामध्ये 12 पॅकेट आलेले आहेत. त्यानंतर ऑरिगॅनो, पिझ्झा वगैरे सँडविच वगैरे बनवतो तेव्हा त्यावर टाकायला पाहिजे म्हणून ऑरिगॅनो. आणि हा आहे आपला मसाला दिशाच्या चॉईसचा. आज दिशा होती तर दिशाच्या मताचीच खरेदी झाली आहे जास्त करून. त्यानंतर हे आहे आपल्याला नेहमी लागणारी मोहरी, जिरं भरपूर क्वांटिटीमध्ये घेऊन आलेली आहे, अर्धा किलो जिरं आणलं आहे. त्यानंतर आपल्याकडे चहाचे कप पूर्ण फुटलेले होते, मग कोणी आलं गेलं तर कप लागतात, म्हणून हे कपांची आपण खरेदी केलेली आहे. हे आहे चहाचे कप. त्यानंतर जिंजर, गार्लिक, लसूण पेस्ट, गार्लिक पाव पेस्ट आहे 2 पॅकेट, हे 2 पाऊच आणले. मिरपुडे तर आपल्याला नेहमी लागतेच. त्यानंतर हा परत मसाला आहे, मटन ग्रेव्ही मिक्स मसाला. पिझ्झा, तर हे पिझ्झा बेस आहे, आपण आज पिझ्झा बेस घेऊन आलेलो आहे. आपल्याकडे आहे एक एअर फ्रायर आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मी एअर फ्रायरचा व्हिडिओ आणखी शेअर केलेला नाही आहे, नवीनच आलेला आहे. तर मग म्हटलं चला तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करायच्या आधी तुम्हाला आपण पिझ्झा बेस बनवणार आहोत. पिझ्झा बेस आणला आहे, पिझ्झा बनवणार आहोत. त्याच्यामध्ये
व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून. तर सँडविच बनवण्यासाठी ब्राऊन ब्रेड आणला आहे. त्यानंतर रेड सॉल्ट, सेंधा नमक हे आपण कधी कधी वापरतो म्हणून हे पण आणलं आहे. आणि हे आहे खडे मसाले. कोण काय म्हणतो? नाही काही नाही. काही नाही म्हणून राहिली. त्यानंतर एक फेस मास्क आणि हे खडे मसाले. याचं काही काम नव्हतं, हे शिल्लकची खरेदी आहे फालतूच काही ओडोनिल टॉयलेटमध्ये वगैरे लावायला. त्यानंतर कुरकुरे आणि चीज. आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे ना, म्हणून मग हे चीज आणलेलं आहे. 2 प्रकारचं चीज आहे, स्लाइसमध्ये आहे आणि हे बारीक चीज म्हणजे त्याला. तर हे मोझरेला चीज आणि ह्या स्लाइस, ह्या 2 प्रकारचं चीज पण आणलं आहे. त्यानंतर आपण ऑइल जरा बदलून घ्यायचं होतं, म्हणून दरवेळेस आपण सोयाबीन ऑइल वापरतो. तर म्हटलं चला यावेळेला पॉकेटच आणलेली आहे, पूर्ण डबा न घेता तेलाचा. हे फल्ली तेल, त्यानंतर सनफ्लावर ऑइल, सोप, हा हे कोल्हापुरी ठेचा 1 पॅकेट, हे पण आणून बघितलं कोल्हापुरी ठेच्याचं. त्यानंतर आमचं सर्वांच्या आवडीचं छाछ, मसाला छाछ. हे सर्वांना आवडते म्हणून. तर हे बघा, आता हे मसाला छाछ आणलेला आहे, हे सर्वांना आवडते म्हणून हे पण खरेदी केलं आहे. त्यानंतर लोणचं. तर हे आहे चिली, ग्रीन चिली पिकल. आणि हे आहे चकलीचे पॅकेट 2, मखाना पॅकेट, 1 मखाण्याचं पॅकेट आणलं आहे. 1 फॅमिली पॅक चिवड्याचा नापोडा म्हणून, हा सर्वांचा आवडीचा चिवडा आहे. 1 किलो साबुदाणा, हे सर्व लूजमध्ये आणलं आहे. रवा लूजमध्ये, त्यानंतर साखर आणि बेसन पावडर 1 किलो, चणा डाळीचं पावडर, त्यानंतर जाड पोहे आणि ही आहे राजगिऱ्याचं पॅकेट. तर ही आहे आपली आजची डीमार्ट मधली खरेदी. आपल्याला जे जे सामान लागत होतं ते सर्व आणलेलं आहे. चला, तर आता आपण करत आहोत जेवण. आम्ही सर्वजण आता जेवण करतो. जवळजवळ आता 12:15 वाजले आहे आणि 12:15 वाजता आम्ही जेवण करतो. आजच्या जेवणाचा मेनू आहे मुंगाच्या दाण्याची चटणी, त्यानंतर पातळ भाजी आहे. याच्यामध्ये आज चकल्या पण घेतल्या आहे डीमार्टमधल्या आणलेल्या, लोणचं, ठेचा. सगळेजण मस्तपैकी गरमागरम जेवण करतो. आता मुलं यायचे आहे शाळेतून, मुलांना यायला उशीरच होणार आहे.